आजचा दिवस आठवड्याचा सोमवारचा आणि संपूर्णपणे मार्केटमध्ये आपल्याला तेजी बघायला भेटली, थोडा काही वेळ सोडला तर. पण नेमकी आपल्याला मार्केटमध्ये उद्या काय करायचं आहे, आज दिवसभरात काय घडामोडी झालेल्या आहेत आणि महत्वाचे अपडेट काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवायच्या आहे. त्याकरता सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. आता जाणून घेऊया आपण नेमकी पहिल्यांदा आपल्या मार्केटमध्ये आज झालं काय. तर एकंदरीतच आजचा चार्ट जर आपण बघितला मार्केटचा, अर्थात आपण पहिल्यांदा निफ्टीचा चार्ट जाणून घेऊया. तो जर चार्ट आपण बघितला तर चार्ट नुसार आपण बघू शकता का मार्केटमध्ये आज आपल्याला दोलायमान परिस्थिती बघायला भेटली. दोलायमान परिस्थिती म्हणजे इन द सेन्स आपण बघू शकता इथे हे आपल्याला रूप मार्केटचं बघायला भेटते. थोडं सकाळी गॅप अप ओपनिंग झालं, त्यानंतर पूर्णपणे मार्केट पूर्णपणे निगेटिव्ह मध्ये गेलं आणि एका नॅरो रेंज मध्ये आपण बघतोय थोडी 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 मुवमेंट आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली. म्हणजे खूप काही तेजी नाही आणि खूप मंदी पण नाही, अशा परिस्थितीमध्ये दिवसभर मार्केट आपल्याला फिरताना दिसलं. आणि मग आता जे आपण म्हणतोय का पडलेले स्टॉक्स, अर्थात आपल्याला सीडीएसएल असेल, बीएससी असेल, त्याच्यानंतर रिलायन्स असेल, तर या स्टॉक मध्ये आज आपल्याला चांगल्या प्रकारे तेजी बघायला भेटलेली आहे. आणि मग आता एकंदरीतच आपण जाणून घेऊया का एफ आय जे आहेत, जे कंटिन्युअसली सेलिंग करतायत, त्यांचं काय आहे, त्यांचं मन अजून विक्री करायचं थांबलंय का नाहीये हे पण जाणून घेणं गरजेचं आहे. आणि मग त्याकरता पहिल्यांदा आपण आपला एफ आय डी आयचा डाटा जाणून घेऊ आणि डाटा काय सांगतोय आपल्याला ते पण जाणून घेऊ. आणि म्हणजे आपल्याला मार्केटचं पुढचं प्रिडिक्शन करणं सोपं जाईल. ओके, तर आता इथे आपण आपला एफ आय डी आयचा डाटा जाणून घेतला तर 2566 करोड रुपयाची सेलिंग एफ आय ने केलेली आहे कॅश मार्केटमध्ये. 204 करोड रुपयाचे आज त्यांनी इंडेक्स फ्युचर खरेदी केलेत आणि 3053 करोड रुपयाचे स्टॉक फ्युचर खरेदी केलेत. आपण जर तुम्ही माझा 2 दिवसापूर्वीचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यावेळेस मी सांगितलं होतं मार्केट सध्या खाली आलेलं आहे. एफ आय थोडी खरेदी करतील, त्याला वरती नेतील, मग परत खाली देऊ शकतात. मग आज आपण बघतोय का पहिल्यांदा आपल्याला जी महत्वाची इम्प्रुव्हमेंट बघायला भेटली ती अशी आहे, 2560 राऊंड फिगर मानूया, ह्या कॅश मध्ये सेलिंग झाली. आणि त्यानंतर आपण बघतोय का 3053 करोड रुपये आणि 204 करोड रुपयाची खरेदी झाली. म्हणजे राऊंड फिगर आपण असं म्हणूया का 3250 करोड रुपयाची खरेदी झालेली आहे. म्हणजेच जर आपण आकडा लमसम काढला तर कुठेतरी 700-750 करोड रुपयाची बाईंग आज बऱ्याच दिवसानंतर एफ आय ची झालेली आहे. म्हणजेच काय आहे का जरा थोडं लॉंग बिल्डअप एफ आय ह्या याच्यामध्ये एक्सपायरी मध्ये करणार. मागच्या भागात मी सांगितलं होतं का डोनाल्ड ट्रम्पचा जो आपल्या टॅरिफचा जो पॉइंट आहे तो निकालात निघालाय. बऱ्याच मोठ्या कंपन्यांचे रिझल्ट वगैरे आहे ते सगळे येऊन गेलेले आहेत. म्हणजे मार्केटसाठी आता महत्वाचा पॉइंट आहे, तो पॉइंट आता आपल्यासाठी आहे आरबीआय ची क्रेडिट पॉलिसी. आणि ही जी आहे ती आजपासून चालू झालेली आहे. 4, 5, 6 3 दिवस ही चालणार आहे. 6 तारखेला आपल्याला काय होणार आहे, पॉलिसीचे मिनिट्स येणार आहेत. मग आता 4 तारीख संपली, 5 आणि 6 तारखेला आपल्याला बँक निफ्टी जी आहे त्या बँक निफ्टीकडे लक्ष ठेवायचं आहे. बँक निफ्टीमध्ये आपल्याला व्हॉलॅटिलिटी बघायला भेटेल, कारण महागाई दरावरती आरबीआयचे गव्हर्नर काय बोलतायत, आपल्या जीडीपी विषयी काय बोलतायत, त्यानंतर व्याजदरात कपात होणार आहे का काय, ह्या सगळ्या गोष्टी 6 तारखेला होतील. मग आपल्याला त्याची मुवमेंट जी आहे ती आपल्याला उद्या बघायला भेटणार आहे. आणि थोडं आपण मग इंडायसेस मध्ये आज जाणून घेऊया का काय काय कुठल्या कुठल्या इंडायसेस मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे आपली तेजी बघायला भेटली, का कोणत्या इंडायसेस मध्ये आपल्याला थोडं करेक्शन बघायला भेटले, ते जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आता इथे बघू शकता तुम्ही आपल्याला आज फिन निफ्टी आहे त्या ठिकाणी फिन निफ्टी का मायनस आहे, बँक निफ्टी पण मायनस होती, फिन निफ्टी त्यामुळे मायनस आहे. बँक निफ्टी मायनस म्हणजे फ्लॅट टू पॉझिटिव्ह होती. पण आपल्याला निफ्टीमध्ये आज एक चांगल्या प्रकारे एक अशी तेजी बघायला भेटली जवळजवळ 0.5%. निफ्टी 500 मध्ये पण तेजी होती, निफ्टी मिड कॅप मध्ये तेजी होती, निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये तेजी होती, स्मॉल कॅप मिड कॅप मध्ये तेजी होती. आयटी सेक्टर मध्ये आज आपल्याला 1.5% आसपासची तेजी बघायला भेटली. याच्यामध्ये आयटी मध्ये जो आपला टेलिग्राम ग्रुप आहे आणि त्या ग्रुपवरती आपण आज हा टीसीएस हा आपला त्या ठिकाणी आपला ट्रेड होता बाय साठी अराउंड 3010च्या आसपास, आज तो 3060 पर्यंत इंट्राडे गेला, 2% गेन त्यामध्ये भेटला. सीडीएसएल आपण टाकलेला होता अराउंड 1510च्या आसपास, तोही जवळजवळ 1560च्या आसपास तोही गेला सीडीएसएल. तर हे दोन आपल्याला चांगल्या प्रकारे गेले स्टॉक. त्यानंतर आपण हा टीसीएसचा एक कॉल ऑप्शन सुद्धा बाय दिला होता 75च्या आसपास. आपलं टार्गेट त्याचा 80 ते 92 पर्यंत होतं, त्यांनी जवळजवळ 102-3 रुपयाचा टॉप मारला.
तोही आपला ट्रेड आज एकदम मस्तपैकी छानसा गेला. आपण निफ्टीमध्ये आज एक ट्रेड दिला होता, 1 किंवा 2 ट्रेड दिले होते, तेही ट्रेड आपले चांगले गेले. रिलायन्सचा आपण एक त्या ठिकाणी आपण ट्रेड टाकले होता कॉल ऑप्शनचा, तोही चांगला गेला. फक्त आपला एसबीआयच्या फूट मध्ये आपला स्टॉप लॉस वाजला. ओके. आणि मग आता इथे बघता आपण काय पीएसयू सेक्टर बँक ह्या आज आपल्याला चांगल्या होत्या. बँक निफ्टी न वाढण्याचं कारण खाजगी क्षेत्रातल्या बँकेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं करेक्शन बघायला भेटलं. निफ्टी ॲटो आहे, त्या निफ्टी ॲटो मध्ये जवळजवळ 1.5% आसपास तेजी होती. मेटल सेक्टरमध्ये आज चांगली तेजी बघायला भेटली आपल्याला. त्याच्यानंतर निफ्टी रियालिटीमध्ये जवळजवळ 1.25% तेजी, निफ्टी मीडियामध्ये 1.5% तेजी, निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्स मध्ये पण आपल्याला 1.25% आसपासची तेजी बघायला भेटली. तर या अशा प्रकारे आज आपल्याला जर फक्त आपलं एफएमसी सेक्टर असेल आणि त्यानंतर आपला फिन निफ्टी असेल, तर हे 2 सेक्टर सोडले तर त्या ठिकाणी सगळीकडे मार्केटमध्ये तेजी बघायला भेटली. आता आपल्याला बघायचं आहे का निफ्टीमध्ये नेमकी काय होऊ शकतं. तर निफ्टी हा नेमक्या अशा ठिकाणी क्लोज झालाय 24,722 हा त्याचा नेमकी रेजिस्टन्स झोन आहे आणि त्या झोनला तो क्लोज झालेला आहे. याच्यावरती जर 15 मिनिट जर टिकला तर अराउंड आपण परत जाऊ शकतो 24,800 आणि त्यानंतर मग 24,880 पर्यंत पॉसिबिलिटी आहे. आपण ह्या रेट पर्यंत जाऊ शकतो. पण जर आपण ही लेवल नाही होल्ड केली तर परत खाली आपण 24,650 ते 24,600 पर्यंत सुद्धा खाली जाऊ शकतो. आपली ही सुद्धा पॉसिबिलिटी आहे. आता मार्केटमध्ये दोन्ही पॉसिबिलिटी असतात. आता तुम्ही बघितलं असेल काही क्षणासाठी इथे बघा, जो आजचा दिवस आहे काही क्षणासाठी मार्केट मायनस मध्ये गेलं होतं, गॅप अप ओपनिंग होऊन परत वरती गेलं. ओके. थोडा आपण बघूया याचा जो आपला ऑप्शन डाटा आहे तो डाटा काय सांगतो किंवा ऑप्शन चेन मध्ये आपल्याला काय बघायला भेटतं ते आपण जाणून घेऊया. आता इथे जी ऑप्शन चेन आहे ती आता आपल्याला बघायची आहे. इथे ऑप्शन चेन आपण 7 ऑगस्ट च्या कॉलचे आपण बघूया. डाटा अपडेट झालाय का. ओपन इंटरेस्ट हा 1 तारखेचा आपल्याला दाखवतोय. ठीक आहे, आपण या ठिकाणी आता इथे आपण बघूया नेमकी ऑप्शन डाटा जो आहे तो आता काय सांगतोय निफ्टीचा. हा निफ्टीचा ऑप्शन चेन आहे, ती ऑप्शन चेन आपल्या समोर आलेली आहे आणि आता ही ऑप्शन चेन आपण या ठिकाणी जाणून घेऊया. बघा आता आपल्याला काय बघायचं आहे, आपल्याला ओपन इंटरेस्ट बघायचा आहे. हा ओपन इंटरेस्ट जर आपण बघितला तर ओपन इंटरेस्ट तुम्ही बघू शकता इथे 24,600 ला इथे किती ओपन इंटरेस्ट आपल्याला दिसतोय. हे जवळजवळ आपण बघतोय 24,62,000 कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी कॉल मध्ये शॉर्ट आहेत. पण आपल्याला ह्या ठिकाणी जवळजवळ आज त्या ठिकाणी 32% ओपन इंटरेस्ट कमी होताना दिसतोय. म्हणजेच 24,600 हा आपल्यासाठी महत्वाचा सपोर्टचं काम हा निफ्टी करणार आहे. त्यानंतर जर 24,600चा पुट जर आपण बघितला तर त्या ठिकाणी त्याचाही ओपन इंटरेस्ट जो आहे तो जवळजवळ किती आहे, त्याचा ओपन इंटरेस्ट आपल्याला या ठिकाणी जवळजवळ 108% वाढताना दिसतोय. ओके. आणि 82,46,000चा ओपन इंटरेस्ट आहे. म्हणजे 24,600 चांगला सपोर्टचं काम करणार आहे. तो सपोर्ट लवकर तोडणार नाहीये. 24,650 ला पण आपण बघतोय 22 लाख आणि 40 लाख म्हणजे 24,650 चाही चांगला सपोर्ट आहे. दिक्कत कुठं आहे, दिक्कत मार्केटमध्ये आहे ती आपण जाणून घेऊया. हा 24,700 जर बघितला 65 लाखचा ओपन इंटरेस्ट आहे, पण इथे 12% मायनस आहे आणि इथे 24,700च्या पुट वरती आपण बघतोय का जवळजवळ 71 लाखचा ओपन इंटरेस्ट आहे. 103% मायनस 103%चा ओपन इंटरेस्ट त्या ठिकाणी वाढलेला आहे. म्हणजे त्याही ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे पुट रायटिंग झालेली आहे. म्हणजे 24,600 24,650 चांगलं सपोर्टचं काम करणार आहे आणि 24,700 ला जरा थोडंसं टफ फाईट राहील. काय करू, खाली जाऊ वर जाऊ असं जरा तळ्यात मळ्यात परिस्थिती राहील. आणि त्यानंतर आपल्याला 24,750 आणि 24,800 आपण बघतोय. तर ह्या ठिकाणी कॉलमध्ये ओपन इंटरेस्ट ठीकठाक आहे. कारण इथे 40 लाख आहे तर इथे 20 लाख आहे आणि इथे जवळजवळ 84 लाख आहे तर इथे 31 लाख आहे. म्हणजेच जो मेन रेजिस्टंट आपल्यासाठी असणार आहे तो असणार आहे 24,750 आणि 24,800च्या आसपास. हे 2 पॉईंट आपल्याला मार्केटसाठी रेजिस्टंट आहे. जर 24,750च्या वरती गेल्या टिकला तर मे बी पॉसिबिलिटी 24,800 पर्यंत जाऊ शकतो. पण काय असणार आहे का उद्या मार्केटवरती जे असणारे प्रेशर काय, आरबीआयची क्रेडिट पॉलिसी काय येते नेमकी. म्हणजेच मार्केट उद्या आपल्याला दोन्ही बाजूचे चान्सेस देणार आहे. दोन्ही बाजूने ट्रेड आपण त्या ठिकाणी उद्या घेऊ शकतो. ओके. थोडं आपण जाऊया डोनाल्ड ट्रम्पच्या राज्यामध्ये काय म्हणते डाव जोन्स वगैरे. तर आपण बघतोय का सोन्या चांदीमध्ये चांगल्या प्रकारे तेजी आपल्याला बघायला भेटते. जे करेक्शन मागच्या आठवड्यात बघायला भेटलं होतं ते करेक्शन ह्या 2-3 दिवसामध्ये डाव जोन्सनं भरून काढलेलं आहे. आणि आता इथे जर आपण बघितलं असेल तर डाव जोन्स अरे बाप रे बाप
डाव जोन्समध्ये आपल्याला जवळजवळ 400 पॉईंटची जी तेजी आहे ती आपल्याला डाव जोन्समध्ये बघायला भेटते. नॅसडॅकमध्ये जवळजवळ 2.25% आसपासची तेजी आपल्याला त्यामध्ये बघायला भेटते. म्हणजेच आपण बघतोय का मार्केट, अमेरिकन मार्केट एकदम पूर्णपणे तेजीमध्ये आहे, फुल तेजीमध्ये आहेत. कमोडिटीमध्ये बघतोय आपण तर कमोडिटीमध्ये आपल्याला इथे बघू शकता आपण नॅचरल गॅसमध्ये 4.5% आसपासची आपल्याला करेक्शन बघायला भेटते आणि क्रूड ऑइलमध्ये जवळजवळ 2.25% करेक्शन आहे. सोन्या चांदीमध्ये तेजी आहे. तर ही अशी कंडिशन आपल्याला ह्या ठिकाणी बघायला भेटते. आणि मग आता एकंदरीत जर आपण बघितलं तर मग ग्लोबल माहोल हा सगळा जो आहे ठीकठाक आहे. ग्लोबल माहोल कुठेही कुठल्याही प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी असं म्हणावा तसा कुठेही असा पॅनिक नाहीये. आणि आपला गिफ्ट निफ्टी जर आपण बघितलं असेल तर गिफ्ट निफ्टी फक्त किती पॉईंट वरती आहे, 2.5 पॉईंट वरती आहे. पण गिफ्ट निफ्टीचा काही भरोसा नाहीये. गिफ्ट निफ्टीच्या भरोशावरती आपण राहू नका, कारण तो कधीही कधी इकडे 200 पॉईंट मायनस दाखवतो, मार्केट प्लस मध्ये ओपन होतं. ठीक आहे, चार्ट जाणून घेऊया आपण निफ्टी बँक निफ्टीचे चार्ट. आता ह्या ठिकाणी आपण बघूया का नेमकी आपल्याला चार्ट वरती जर बघितलं तर काय काय गोष्टी क्लिअर दिसतात. ओके, तर आता चार्ट वरती आपण बघूया काय काय गोष्टी क्लिअर दिसतात आपल्याला. पहिली गोष्ट आपल्याला सपोर्ट बघायचा आहे. चार्ट वरती जर आपण सपोर्ट जर बघितलं तर या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन आपली जर आपण टाकली तर अराउंड आपल्याला हा जो आहे लो आपण बघूया आपला 29 तारखेचा, मागच्या महिन्याच्या 29 तारखेचा लो हा 24,600च्या आसपास आहे आणि तो आपल्यासाठी चांगलं सपोर्टचं काम करणार आहे. रेजिस्टन्स झोन जर आपण बघितला असेल तर तो आपल्याला कुठे दिसतो रेजिस्टन्स झोन. आता आपला नियरेस्ट रेजिस्टन्स झोन जर बघितला तर ही एक पॉईंट आहे. ह्या पॉईंटवरती आपण बघतोय 24,783 हा आपल्यासाठी झोन आहे. ठीकठाक पैकी आपला झोन रेजिस्टन्सचा आहे. त्यानंतर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट ज्या वेळेस असं गॅप डाऊन ओपनिंग देतं बघा, इथे गॅप डाऊन ओपनिंग दिलं, इथं तो गॅप मार्केटने भरून काढला, तो गॅप मार्केटने फिलअप केला. पण आपल्याला इथे हा जो फॉल बघायला भेटलेला आहे ती साधारणतः 1 तारखेला, तो फॉल आता आपण जो चालू झाला आहे तो अराउंड 24,783 पासून चालू झाला आहे. तिथपर्यंत मे बी आपण वरती जाण्याचा प्रयत्न करू शकतो. मग आपल्याला ट्रेड कसा घ्यायचा आहे जरा थोडं आपण याला आपल्या याच्या डे टाईम फ्रेमवरती एकदा जाणून घेऊया. डे टाईम फ्रेमवरती जर बघितलं तर आपण या ठिकाणी बघतोय का 2 दिवसानंतर आपल्याला 2 रेड कॅन्डल नंतर, आता इथे तुम्ही बघितलं असेल का ही जी एक डे कॅन्डल होती, ह्या डे कॅन्डल होती सेलिंग प्रेशर खूप होता. त्यानंतर ह्या कॅन्डलमध्ये थोडा कमी झालेला आहे आणि आता ही जी आजची कॅन्डल आहे तर ती कॅन्डल जवळजवळ ऑलमोस्ट डे टॉपच्या आसपास क्लोज झालेली आहे. मग मे बी पॉसिबिलिटी आहे आपल्याला का आता ही जी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलचा क्लोज, डे कॅन्डलचा क्लोज तर हा आहे साधारणतः 24,783, तिथपर्यंत जायचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. त्यानंतर मग पुढचा जो आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे 24,850च्या आसपास. मग आपल्याला बाय करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे त्याकरता आपण परत येऊया 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. बघा आपल्याला जी कॅन्डल आपल्याला शोधायची आहे, दिवसभर आपण बघितलं आपल्याला अशी एक कुठली चांगली परत धडाची जी कॅन्डल आहे ती कॅन्डल आपल्याला अशी खास कुठं आज आपल्याला बघायला भेटली नाही. कुठेही ठीकठाक अशी कॅन्डल बघायला भेटली नाही, कारण आपण सगळ्याच कॅन्डल बघतोय का सगळ्याच कॅन्डलमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी सेलिंग प्रेशर आणि सेलिंग प्रेशरच आपल्याला बघायला भेटतोय. कुठल्याही चांगल्या कॅन्डलमध्ये आपल्याला आज कुठल्याही प्रकारची चांगली कॅन्डल कधी चांगली मुवमेंट दाखवली अशी नव्हती. म्हणजे आज मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला व्हॉलॅटिलिटी होती. मग बेस्ट वे काय आहे बघा, 24,650 हा बाय झोन आहे आणि 24,720 785 हा आपला प्रॉफिट बुकिंगचा झोन आहे. 24,785 हा आपला त्या ठिकाणी प्रॉफिट बुक झोन आहे. जर समजा गॅप अप ओपनिंग झालं 24,720च्या आसपास तर पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे, पहिल्यांदा एक आपल्याला ग्रीन कॅन्डल तयार होऊ द्या मस्तपैकी आणि त्या कॅन्डलचा टॉपला जर एक परत ग्रीन कॅन्डल क्लोज झाली तर मग आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मुवमेंट आपण त्या ठिकाणी मार्केटमध्ये घेऊ शकतो. पण जर नाही झाली तर मग आपल्याला त्या ठिकाणी जरा थोडंसं थांबायचं आहे. ओके, कारण आपल्याला जो मार्केटसाठी महत्त्वाचा पॉईंट असणार आहे तो पॉईंट असणार आहे आपल्या व्हॉलॅटिलिटीचा आणि आपली जी पॉलिसी RBIची आहे त्या पॉलिसीमुळे सुद्धा आपल्याला उद्या मार्केटमध्ये दोलायमान परिस्थिती बघायला भेटणार आहे. ओके, आता इथे बघू शकता आपण आपल्याला ट्रेड जर घ्यायचा आहे तर मग आपल्याला ट्रेड घ्यायचा कसा आहे, चार्ट जर आपण बघितले तर चार्ट आपण बघितल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी लगेच गोष्ट कळते. बघा आता इथे तुम्ही बघता ही जी आपली एक सकाळची जी कॅन्डल आहे बघा, इथे ही बघूया आपण हॉरिझॉन्टल लाईन, ही सकाळची एक कॅन्डल आहे आपली 9:30 आणि 9:15. ओके, आता इथे ही कॅन्डल जी आपण बघितली 15 मिनिटाची ही एक कॅन्डल ग्रीन होती, त्यानंतर रेड कॅन्डल होती,
आता जर आपल्याला बाय करायचं असेल तर ह्या रेड कॅन्डलचा टॉप आपल्याला त्या ठिकाणी क्रॉस झाला पाहिजे आणि तो जर झाला तर मग आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला बाय सिग्नल भेटणार होता. आता ह्या कॅन्डलचा क्लोज जर आपण बघितला तर 24,600 आणि 59च्या आसपासचा त्या ठिकाणी आपला कॅन्डलचा क्लोज होता. त्यानंतर मग आपल्याला थोडी मुवमेंट मार्केटमध्ये बघायला भेटली. बघा इथे थोडी मुवमेंट बघायला भेटली, पण इथे आपल्याला हा एसएल या ठिकाणी वाजवून टाकला. मग आपल्याला बघायचं अशी कॅन्डल, पहिल्या 2 कॅन्डल बघा. पहिल्यांदा एक आपली 15 मिनिटाची कॅन्डल, त्यानंतरची कॅन्डल, त्या 2 कॅन्डलवरतीच बराचसा खेळ आपला अवलंबून असतो. जर त्याचा टॉप जर एकदा क्रॉस जर झाला तर आपल्याला त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे मुवमेंट जी आपल्याला मग डाऊन साईड असेल किंवा अप साईड असेल, जर समजा त्याच्या खाली आणखीन एक रेड कॅन्डल तयार जर झाली समजा, तर मग आपल्या सेल साईडला मुवमेंट येईल. बघा तुम्हाला इथे दाखवू शकतो मी. तर आपण हे इथे असंच बघितलं, इथे 1 तारखेला बघा, हा इथे तुम्ही बघू शकता, ही तारीख आहे 1 तारीख. हा सकाळची कॅन्डल, त्यानंतर ग्रीन कॅन्डल, परत रेड कॅन्डल, परत नंतर ग्रीन 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 ग्रीन. पण आपण बघतो या सेकंड कॅन्डल जो आहे, तर ह्या कॅन्डलचा जो लो तोडला, 24,671चा लो तोडला आणि त्यानंतर आपल्याला असा बऱ्यापैकी फॉल बघायला भेटला. तो फॉल कुठपर्यंत आला खाली आपण बघतोय, जवळ तो फॉल आलेला आहे आपल्याला 24,535 पर्यंत. आणि तेव्हा आपल्याला पहिल्यांदा 15 मिनिटं काही करायचं नाहीये, नंतर एखादी आपल्याला चांगल्या प्रकारे कॅन्डल तयार होतं. पण आपण एक चान्स असा घेऊ शकतो, सकाळी जर समजा गॅप डाऊन ओपन जर झालं तर त्या ठिकाणी एखादा कॉल आपण 50-60 रुपयाचा बाय करू शकता एसएल लावून त्याला. कारण काय होतं, कधी कधी शार्प फॉल येतो आणि शार्प रिकव्हरी सुद्धा येते. जर आपल्याला असा शार्प फॉल जर बघायला भेटला सकाळी सकाळी तर त्या ठिकाणी आपण एखादा बाय करू शकता, एखादा कॉल. पण आपण त्याला त्या ठिकाणी 25-30 रुपयाचा स्टॉप लॉस सुद्धा मेंटेन्स करा. कारण तो कधी कधी आपल्याला काय होतं, शार्प मुवमेंट भेटते, 50-60 पॉईंट भेटून जातात आरामशीर. ओके. आणि आता थोडं आपण जाणून घेऊया का बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये, म्हणजे अर्थात निफ्टीची जी काही मला इथे लेवल दिसते, तर हा आपल्याला 24,787 किंवा 24,800 हा आपला झोन रेजिस्टन्सचा आहे. त्याच्या आधी 24,750चा, म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी निफ्टी थोडा थांबू शकतो. पण जर तो जर क्रॉस केला तर मग आपल्याला पुढच्या लेवल मग आपण 24,880 वगैरे त्या लेवलपर्यंत जाऊ शकतो. बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये आपण जाणून घेऊया. बँक निफ्टीची जर आपण या ठिकाणी इंडेक्स बघितला तर बघा, हा बँक निफ्टीचा इंडेक्स आपण बघतोय. बँक निफ्टी दिवसभर आज एका नॅरो रेंजमध्ये काम केलं, म्हणजे 10-15 पॉईंट वर खाली अशाच लेवलमध्ये काम केलं. खूप काय मुवमेंट बँक निफ्टीमध्ये झाली नाही. बँक निफ्टीला जर मोठी मुवमेंट यायची असेल तर बँक निफ्टीसाठी आपल्याला जो झोन आहे महत्त्वाचा, तो झोन आपल्याला हा आहे बघा, हा झोन बँक निफ्टीला क्रॉस करावा लागेल. तो येतोय अराउंड आपण असं म्हणूया 55,800 राऊंड फिगर. ह्या झोनच्या वरती जर बँक निफ्टी गेला तर आपल्याला शार्प मूव येईल. तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये मोठी मुवमेंट नाही. पण जर उद्या बँक निफ्टी 55,800च्या वरती जर गेला तर त्या ठिकाणी बायचा चान्स घेऊ शकता आपण, एखादा ऑप्शन घेऊ शकता. तिथून आपल्याला 56,000ची लेवल भेटेल आणि 56,300 पर्यंतची लेवल आपल्याला बघायला भेटेल. या 2 लेवल आपल्यासाठी आहे. खाली जर अराउंड जर एखाद्या वेळेस नजर चुकीने जर परत आपल्याला 55,400च्या आसपास जर भेटला, तिथे आपण त्याला बाय करू शकता. तिथून आपल्याला ज्या लेवल भेटतील त्या 55,800 आणि त्यानंतर 56,000 पर्यंतच्या लेवल आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतील. तर ह्या लेवल आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. तर अर्थातच आता इथे आपण काय करूया, थांबूया. बोलता बोलता 20 मिनिटाचा आपला व्हिडिओ झाला आणि आपल्या सर्वांना डिस्क्लेमर. हा जो काय सगळा व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला आहे. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याचबरोबरच आपला प्रायव्हेट जो आपण म्हणूया आपला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे का, आपण ज्यावरती जे मी काय ट्रेड करतो ऑप्शनमध्ये, स्विंगमध्ये वगैरे, ते मी त्या ठिकाणी शेअर करत असतो. अर्थात ते पेड चॅनल आहेत आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली दिली. ते पण चॅनल आपण जॉईन करू शकता. ओके. तर आता इथे थांबतोय आपण. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.